नंदुरबार में जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े के मनमाने काम के खिलाफ विभिन्न संगठन आक्रामक हो गए। डॉक्टर वर्षा के खिलाफ ज्ञापन देने के बावजूद अब तक कार्यवाही नहीं की गई, जिससे अब संगठनों ने 8 दिन के अंदर कार्यवाही नहीं होने पर अनिश्चितकालीन हड़ताल पर जाने की चेतावनी दी है। नंदुरबार जिले के जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े के काम उनके आर्थिक व्यवहार के जाँच और बदली की मांग को लेकर 24 दिन पहले स्वास्थ्य विभाग के विभिन्न संगठनों द्वारा सार्वजनिक स्वास्थ्य मंत्री, जिले के पालक मंत्री और सार्वजनिक स्वास्थ्य विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव को ज्ञापन सौंपा गया था। लेकिन इतने दिन बीतने के बावजूद डॉक्टर वर्षा के खिलाफ कार्यवाही नहीं होते देख स्वास्थ्य संगठनों ने आक्रामक रुख अपनाते हुए आंदोलन का इशारा दिया है। स्वास्थ्य संगठनों की ओर से 8 दिन के अंदर कार्यवाही नहीं होने पर अनिश्चितकालीन काम बंद आंदोलन की चेतावनी दी गई। इस चेतावनी को लेकर आज जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा गया। इस अवसर पर मेगमो संगठन, राज्य सरकार केंद्रीय संगठन और महाराष्ट्र राज्य नर्सेज एसोसिएशन के पदाधिकारी और सदस्य उपस्थित थे। आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार श्रीमती मिताली शेट्टी यांना मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना तसेच मध्यवर्ती संघटना या संघटनेच्या वतीने डॉक्टर वर्षा लहाड़े यांची जिल्हाबाहेर बदली करण्यासाठी जे आमचे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। गेल्या 10 जानेवारीपासून विविध सामाजिक संघटना तसेच गेल्या 15 जानेवारीपासून मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना या विविध रूपाने आंदोलन करीत आहे आणि त्या दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही विविध आमचे जे सर्व आमदार आहे चारी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही शासनास पाठपुरावा केलेला आहे। तसंच पालकमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं आहे, आरोग्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही निवेदन दिलेलं आहे। परंतु अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाड़े जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्यावर झालेली नाही आहे। त्याच्यामुळे महिना उलटूनही कारवाई न झाल्यामुळे आम्ही पुढचं पाऊल टाकण्याच्या आता या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देऊन आमची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती दिलेली आहे। दिनांक 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालये, महिला रुग्णालये, ट्रॉमा सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तसंच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आम्ही काळ्या फिती लावून काम करणार आहोत आणि 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये आम्ही 2-2 RH आणि काही PSC मिळून धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिस समोर करणार आहोत आणि त्यानंतरही कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे 4 मार्च ते 9 मार्च आम्ही जे अत्यावश्यक सेवा आहे आणि मेडिकल लीगल केस आहे ते सोडून आमची जी बाह्य रुग्णसेवा आहे ती बंद राहील आणि तरीही नाही झालं तर 10 मार्चपासून आम्ही सर्व अत्यावश्यक सेवा सर्व आरोग्य सेवा आम्ही बंद करणार आहोत आणि तरीही नाही झालं तर आम्ही सामूहिक राजीनामे या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे कलेक्टर मॅडमांना आम्ही सामूहिक राजीनामे हे आम्ही आमचे सादर करणार आहोत आणि तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच चालू राहील। आम्ही आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत। आम्ही अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आरोग्य सेवा देत आहोत आणि पुढेही देत राहणार आहोत। परंतु जर खराब प्रवृत्तीची एखादी अधिकारी आली तर ते सर्व म्हणजे वातावरण बिघडते, प्रशासन बिघडवते आणि जे काम करणारे लोक आहेत त्यांना कामापासून प्रवृत्त करायला भाग पाडतात। आम्हाला आंदोलन करायची इच्छा नाही आहे कारण आम्ही एका पवित्र सेवामध्ये कार्यरत आहोत। आरोग्य सेवा ही खूप पवित्र मानली जाते, परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे आम्हाला नाईलाजास्तव आमच्या जे बांधव आहे, आमचे जे कलिग आहेत त्यांच्यावर अतोनात त्रास होत असल्यामुळे आम्हाला हे आंदोलन उभं करावं लागलेलं आहे आणि हे आंदोलन असंच सुरू राहील। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही